नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महिला बचत गटाच्या सदस्य असतील किंवा महिला बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही असतील किंवा CRP असेल किंवा ICRP असेल किंवा सखी असेल, तर यांच्या संदर्भातलं किंवा यांच्या मानधनासंदर्भातलं अतिशय महत्त्वाचं अपडेट आज या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. आणि त्याच संदर्भात एक GR आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी निर्गमित झालेला आहे आणि त्याची माहिती जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीची माहिती आपल्याला कंटिन्यू या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, शासन निर्णय आपण बघू शकता की राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजे कम्युनिटी रिसोर्स पर्सन CRP किंवा प्रेरिका ICRP ज्यांना आपण बोलतो किंवा सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन व स्वयंसहाय्यक गट यांना देण्यात येणारा वाढीव फिरता निधी वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. प्रस्तावना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की संभाजीनगर येथील 16/9/2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणजेच CRP आणि ICRP किंवा सखी असेल यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पद्धतीने मूल्यमापन करून रुपये कमाल 6,000 दरमहा मानधन अदा करण्याबाबत हे धोरण आहे किंवा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहायता गटांना सद्यस्थितीत अ, ब व क वर्गवारीत श्रेणी करून अधिकतम 15,000 फिरता निधी किंवा रिव्हॉल्विंग फंड आपण ज्याला बोलू शकतो तर वितरित करण्यात यावा. यामध्ये वाढ करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यक गटांची वर्गवारी करून वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयंसहाय्यक गटांना 30,000, वर्गवारी ब व क मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्य गटांना प्रचलित पद्धतीने फिरता निधी किंवा ऋण अदा करण्याबाबत संदर्भ क्रमांक 91 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. काय आहे शासन निर्णय बघा मित्रांनो, सन 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींसाठी वाढीव मानधन व स्वयंसहायता गटांना फिरता निधी अतिरिक्त राज्य हिस्सा याकरिता केलेल्या तरतुदीनुसार 29,898 लक्ष म्हणजेच रुपये 298,98,00,000 फक्त इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली म्हणजे BDS द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानास वितरित करण्यात येत आहे. सदर रक्कम उपसंचालक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान बेलापूर नवी मुंबई यांच्याकडे आहारण व संवितरण अधिकारी म्हणून सुपूर्द सुद्धा करण्यात आलेली आहे. रक्कम जी काही आहे तर 29,898 लक्ष म्हणजे जी काही रक्कम आहे तर खर्च मागणी क्रमांकानुसार ग्रामीण विशेष कार्यक्रम 6 स्वयंरोजगार आणि अन्य कार्यक्रमांसाठी या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे. हे अनुदान ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आले आहे त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्यात यावे, अन्यथा ती वित्तीय अनियम समजला जाणार नाही, अशा पद्धतीचा शासन निर्णय या ठिकाणी आहे. या शासन निर्णयान्वये मंजूर असलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती त्वरित कार्यासन क्रमांक योजना 2 ग्राम यांच्याकडे पाठवावी. मंजूर केलेली रक्कम, कोषागारातून काढलेली रक्कम काढल्याचा क्रमांक व दिनांक, महालेखापाल कार्यकारी रकमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला जोडायचे. तर अशा पद्धतीचा सदर शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्र क्रमांक 12 एप्रिल 2023 व 8 डिसेंबर 2023 अन्वये दिलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधी तसेच राज्य शासनाचा समरूप हिस्सा प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावर वितरित करण्याचा प्रदान केल्याचा अधिकारानुसार तसेच वित्त विभागाचा जो काही शासन निर्णय होता 7 फेब्रुवारी 2024 अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीनं हे अपडेट आहे मित्रांनो. या ठिकाणी वाढीव भत्ता मिळणार आहे. सखी आणि ज्या काही CRP असेल किंवा ICRP असेल तर यांच्या मानधनाचं मूल्यमापन करून 6,000 रुपये दरमहा देण्यात येणार आहे. आणि जो काही आपले बचत गट असतील तर त्यांना 15,000 फिरता निधी म्हणून आणि जे गट ज्यांच्या अवर्गवारीमध्ये येतील त्यांना 30,000 एवढा फिरता भत्ता या ठिकाणी मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी हे बचत गटासंदर्भात होतं, जे की आपण बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला प्लीज एकदा सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.